त्यावेळेला गडावर मात्र त्या ठिकाणी फक्त 1200 मावळे होते. किती? 1200 मावळे होते. मला राजांना पेच पडला, आता नेमकं करायचं काय? कित्येक दिवस होऊन गेले, तो सिद्धीकडे जायला तयार नव्हता आणि गडावरचे जे खानपान होतं मला ते सगळं संपत चाललेलं होतं. मग त्या ठिकाणी बाजी प्रभूच्या बुद्धीने त्या ठिकाणी एक प्लॅन केला. सांगितलं, राजा तुम्ही एक काम करा, मला एक कल्पना सुचली, मी सांगतो तसं जर तुम्ही केलं तर तुमचाही जीव वाचेल आणि मावळ्यांचाही जीव कदाचित वाचण्याची शक्यता राहील. सांगितलं, राजाने ऐकून घेतलं. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? सांगितलं, आपल्या गडावरून आपण 2 पालख्या काढू. एका पालखीमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला बसवायचं आणि ती पालखी गुप्त मार्गाने त्या ठिकाणी आपल्या रायगडावरती पोहोचवायची आणि दुसऱ्या पालखीमध्ये तुमच्यासारखा दिसणारा एखादा पोरगा बसवायचा आणि तो पोरगा त्या दुसऱ्या पालखीमध्ये बसवून सिद्धीच्या सामन्यामध्ये त्या ठिकाणी पाठवायचा. हा, आणि सिद्धीच्या सामन्यामध्ये पाठवल्यानंतर जोपर्यंत तुम्ही जात नाही निघून गडावरून, तोपर्यंत तो मुलगा तिथं सिद्धीला त्या ठिकाणी थांबवून धरेल. हा, आणि त्या ठिकाणी सांगितलं कल्पना, 400 मावळे तुमच्यासोबत 400 मावळे त्या ठिकाणी सिद्धीच्या सामन्यात जातील. तो मुलाला घेऊन रिकामी पालखी आणि 400 मावळे गडाचं रक्षण करतील. राजाला शक्यतो महाराज, पण तो पालखीमध्ये बसणार कोण? हा, आणि राजांच्या समोर आला सुद्धा तो मुलगा, शिवा नाही बरं का, राजांसारखाच हुबेहूब दिसणार, हुबेहूब राजांसारखा दिसणार. हा, आणि राजांच्या लक्षातही आलं, पण राजे म्हणजे नाही. अरे 2च वर्ष झाले शिवाचं लग्न होऊन, 7 महिने झाले शिवा गडावर येऊन, आणि शिवाच्या जीवाचं जर काहीतरी बरं वाईट झालं तर मी शिवाच्या आईला काय 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 उत्तर देईन? शिवाच्या पत्नीला कपाळात कसं काय मी पुसू शकतो? नाही, मी करणार नाही. पण 2-3 तासानंतर त्या शिवाच्याच कानावर ही बातमी गेली की राजांना राजासारखा दिसणारा मुलगा पाहिजे. मग तो शिवा महाराज त्या ठिकाणी राजांसमोर आला आणि राजांना म्हणू लागला, राजा काहीतरी मागायचं राजा तुमच्याकडे. मागायचं? अरे माग ना. देता ना राजा? अरे तू मागून तर बघ, देतो की देतो ना. माग काय पाहिजे? राजा, तुमच्या डोक्यावरचा मुकुट तेवढा मला घालायला द्या, तुमच्या अंगावरचे कपडे तेवढे मला घालायला द्या, तुमच्या हातातली लढायची तलवार तेवढी माझ्या हातामध्ये लढायला द्या, आणि तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव तेवढं नाव तुमचं मला लावायला द्या. राजाने सांगितलं, बाबा अरे मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, नावही मिळेल, पण बाबा हे जिथं घालून जिथं जायचंय ना दादा, घेऊन जिथं जायचंय ना तिथून परत यायचं नाही, परत यायचं नाही दादा. हा, सांगितलं, चालतं की राजा? चालतं ना. राजा, जर मी असं मेलो तर लोक मला शिवा न्हावी मेला म्हणून असं इतिहासामध्ये नोंद राहील, पण मी तुमचं नाव घेऊन जर मेलो तर राजा मी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मेलो इतिहासामध्ये नोंद राहील, इतिहासामध्ये नोंद राहील. ठीक आहे, राजांचं ठरलं, काही विषय नाही. महाराज राजाने सगळे कपडे दिले, पोशाख दिला, सगळं काही झालं, पालख्या तयार झाल्या. राजांची पालखी त्या ठिकाणी सजली, सगळी तयार झाली, निघाली गुप्त मार्गाने, आणि शिवा नावाची ही पालखी निघाली ती सिद्धीच्या सामन्यामध्ये. ऐका बरं, सिद्धीच्या सामन्यामध्ये पोहोचली, पण सिद्धीच्या सामन्यामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धीला कळून चुकलं की हा ओरिजिनल छत्रपती शिवराय नाही, हा ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज नाहीये, हा डुप्लिकेट आहे. हा, ज्यावेळेस कळालं महाराज त्यावेळेला 3 तलवारी बाहेर पडल्या. ऐका, एक सिद्धी मसुदाची, एक सिद्धी जोहरची आणि एक फजल खानाची. ऐका बरं, 3 तलवारी बाहेर पडल्या मायबाप, आणि 3 तलवारीने त्या शिवाची कत्तल केली. ऐका बरं, एवढी निगृण कत्तल केली महाराज, एवढी निगृण त्या ठिकाणी हत्या केली. त्या शिवाचे पोट फाडण्यात आलं, त्या शिवाचं डोकं त्या ठिकाणी फोडण्यात आलं, त्या शिवाच्या बोटाचे कांड्या त्या ठिकाणी, हाताचे थोडे थोडे तुकडे करण्यात आले, पायाचे तुकडे करण्यात आले, डोळे बाहेर काढण्यात आले. अतिशय निगृण त्या शिवाची हत्या केली मायबाप, अतिशय निगृण हत्या केली. आणि ते सर्व मांस एका पोत्यामध्ये भरलं, आणि पोत्यामध्ये भरल्यानंतर तो मांसाचा तो तुकडा, तो मांसाचा सर्व गोळा पोत ते त्या ठिकाणी रायगडावरती राजाकडे पाठवलं. ऐका बरं, रायगडावर राजाकडे पाठवलं. रायगडावर राजाकडे पाठवल्यानंतर राजांच्या समोर ते मांसाचं गुणी आली मायबाप. ज्यावेळेस राजाने ते गुणी घडली, सोडली, आणि त्यामध्ये असणारे ते शिवाचे छोटे छोटे बोट, शिवाचे डोळे, शिवाचे पाय ज्यावेळेस राजाने पाहिले, राजाने त्या ठिकाणी ढामसून रडायला सुरुवात केली. रडले महाराज, खूप रडले राजे, खूप रडले बरं. ऐका बरं, रडले राजे, आणि रडत असताना त्या शिवाची त्या ठिकाणी माती तिथंच गडावर केली, गडावर माती केली. 13 दिवस कुठेही काही करू दिलं नाही. सगळं त्याचे नित्य जे होतं महाराज आमचे संस्कार 13वर सगळं गडावरच केलं. अजून शिवाच्या आईला, पत्नीला माहिती नाही आपला मुलगा
राज्याच्या कामी आलाय, राजाचं कामी आलाय म्हणून माहिती नाही मला. हा, आणि मग त्या ठिकाणी ठरवलं राजानं की हा निरोप द्यायचा, शिवाच्या घरी द्यायचा म्हणून बातमी पाठवली, पत्र पाठवलं मला नेमापूरच्या पाटलाला. पाटील, शिवाच्या आईच्या घरी जाऊन सांगा की उद्या सकाळी 12 वाजता राजा तुमच्या घरी येणार आहे. मला पाटलाच्या हातात पत्र पडतात, पाटील पळतच गेला. आई 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 आई, राजा उद्या तुमच्या घरी येणार आहे. आई, राजा उद्या तुमच्या घरी येणार आहे. आईला ज्यावेळी ती बातमी कळाली, आईला आनंद वाटला. ज्या ती उद्या राजा माझ्या घरी येणार आहे, त्या ती उद्या माझा मुलगा सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. पण त्या आईला काय माहिती हो, काय माहिती की आज आपला मुलगा या जगात राहिलेला नाही. आईने विचार केला, आईला आनंद झाला. मायबाप आईनं आनंदाच्या भरामध्ये दुसऱ्या दिवशी उठली, सडा सारवण केली, संपूर्ण गाव त्या ठिकाणी सजवण्यात आलं. सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी फुलांचे माळ, हार वगैरे सगळं काही तोफा लावण्यात आल्या. त्या ठिकाणी सगळं सजावट झाली आणि राजे 12 वाजले आणि 12 वाजता राजांची मिरवणूक त्या ठिकाणी त्या गावामध्ये आली. स्वारी आली, पालखी आली. आल्यानंतर तोफा त्या ठिकाणी उडवण्यात आल्या. ज्यावेळेस तोफा उडाल्या त्यावेळेस शिवाच्या आईला कळून चुकलं की राजांचं आगमन आपल्या गावामध्ये झालेलं आहे. ज्या ती राजा आलं त्या आधी माझा मुलगा सुद्धा नक्कीच आला असेल. आनंद वाटला मायवा. राजांची स्वारी त्या ठिकाणी एसीतून निघाली आणि एसीतून निघाली असताना मराठ्यांच्या गल्लीमधून त्या ठिकाणी धनगरांच्या गल्लीमधून त्या ठिकाणी आता न्हाव्याच्या गल्लीमध्ये आली. मायबा न्हाव्याच्या गल्लीत आली, पण सुनबाईला त्या ठिकाणी आईनं आवाज दिला, सांगितलं, सुनबाई इकडे या, आज तुम्हाला राजांचं ओवाळणं करायचंय, राजाची पूजा करायची आहे. एक ठेवणीतली 9 वारीची साडी काढली, मला सुनबाईला घालायला दिली. सुनबाईला सांगितलं, सुनबाई सुंदर शृंगार करा, आज राजांचं ओवाळणं तुम्हाला करायचंय. भाग्यपरम तुमचं, आज राजांचं ओवाळणं तुम्हाला करायचंय, सुंदर शृंगार करा. सांगितलं, मला राजांचं ओवाळणं करायचं, राजांची आरती करायची, हे सौभाग्य मला मिळालंय. म्हणून गल्लीतल्या प्रत्येक मुलीनं मला कोणी कानात दिलं, कोणी नाकात दिलं, कोणी गळ्यात दिलं, साडी वगैरे सगळं सुंदर शृंगार केला. आणि राजांची स्वारी मायबाप त्यावेळेस न्हाव्यांच्या गल्लीमध्ये आली. नवे शिवाच्या घरासमोर राजांची स्वारी आली. ती सून त्या ठिकाणी पुढे आली आणि आता सून त्या ठिकाणी राजांना औक्षण करणार, राजांच्या कपाळाला कुंकू लावणार. तेवढ्यामध्ये शिवाच्या आईचा पाठीमागून आवाज आला, सुनबाई राजांच्या कपाळाला तुम्ही गंध लावू नका. सुनबाईला वाटलं आवाज तर आपल्या सासूबाईचा आहे, जिनं गळ्यातलं दिलं, जिनं कानातलं दिलं, जिनं नाकातलं दिलं, आणि सासूबाई असं आपल्याला का बरं बोलत असतील. सांगितलं, सुनबाई राजाला गंध नका लावू तुम्ही गंध, द्या दुसऱ्या मुलीकडे आरती. मागे ओळून पाहिलं तर खरंच सासूची बरं का. बरं सासू असं का म्हणत असेल, खंत वाटते तिला, राग आला मला. मुलीनं ताट दुसरीकडे दिलं आणि पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच मुलीनं राजांचं त्या ठिकाणी औक्षण केलं, गंध लावला. राजा त्या ठिकाणी घरामध्ये येऊन बसले. शिवाच्या आईनं गुळाचा खडा आणि एक पाण्याचा तांब्या राजांच्या हातामध्ये दिला. राजाने गुळाचा खडा खाल्ला आणि एक घोट पाण्याचा त्या ठिकाणी घेतला आणि आईला विचारलं, शिवाच्या आईला, आई का करून दिली त्या मुलीला माझं आरती, का करून लावून दिला मला माझ्या कपाळाला गंध, का नाही लावू दिलं. सांगितलं, राज ती शिवाची पत्नी आहे बरं, शिवाची पत्नी. काय होत, लावू द्यायचं ना गंध, करू द्यायची ना आरती, काय होत त्यानं. राज नाही, राज तुमच्यासारख्या श्रीमंत पुरुषाची आरती, महापुरुषाची आरती एका विधवा बाईनं करायची नसते. दादा राजांच्या हाताला तांब्या पाण्याचा गळून पडला. राजाने रडायला सुरुवात केली, मला रडायला सुरुवात केली. राजे रडायला लागले आणि रडता राजाने त्या आईला विचारलं, आई अहो अजून मी तुम्हाला हे सांगितलंच नाही, हे सांगण्यासाठीच मी तुमच्या घरी आलो होतो. अजून हा निरोप मी तुम्हाला सांगितला देखील नाही. आणि कसं काय कळालं आई तुम्हाला, कसं काय कळालं. त्यावेळेस आई म्हणते, राज तुम्ही जगाला फसवू शकता, जाणत राजा आहात तुम्ही, जगाला फसवू शकता, पण एका आईला तुम्ही फसवू शकत नाही, आईला फसवू शकत नाही. राज ऐका ना, ज्या वेळेस राज तुमची स्वारी गावामध्ये आल्यानंतर मी विचार केला, माझा मुलगा कुठेतरी भाला घेऊन पाठीमागे उभा असेल. तुमची स्वारी मराठ्यांच्या गल्लीत आली, मी विचार केला असेल कुठेतरी माझा मुलगा उभा. आणि राज
तुमची स्वारी ज्या वेळेस माझ्या घरासमोर आली तरीही माझा मुलगा मला दिसला नाही. राज ऐका, आज तुम्ही आमच्या घरी येणारे हे जर माझ्या मुलाला माहिती असतं ना तर माझा मुलगा कुठल्याही गडावरती असता तर त्या गडावरून तो आज घरी आल्याशिवाय राहिला नसता. ज्या अर्थी तुम्ही घरी आलात पण माझा मुलगा आज घरी नाही त्या अर्थी आज माझा मुलगा या जगात राहिलेला नाही. दादा, एक एक मावळा स्वतःच्या जीवनाचं बलिदान देण्यासाठी तयार होता दादा या राजांसाठी. का देण्यासाठी तयार होतं? का तयार होतं माहिती तुम्हाला? कारण या राजांनी सगळं आयुष्य सगळं जीवन जगलं कोणासाठी? जनतेसाठी, रयतेसाठी. म्हणून त्यांचे घरात वगैरे आपण सगळ्यांचे फोटो लावलेले. सोपं करू मला सांगा, तुमच्या घरात तुमच्या खापर पंजोबाचा फोटो आहे का? बरं नाही ना? बरं छत्रपती शिवरायांचा फोटो आहे ना? बरं छत्रपती शिवराय कोणी रक्ताचं नातं होतं का? बोला ना, नव्हतं ना? बरं छत्रपती शिवराय रक्ताचं नातं नव्हतं, खापर पंजोबा रक्ताचं नातं होतं नाही? बोला ना, होतं ना? तरी खापर पंजोबाचा फोटो तुमच्या घरात नाही, छत्रपती शिवरायांचा फोटो तुमच्या घरात आहे. काय कारण त्याचं सांगतो तुम्हाला, ऐका. अरे तुमच्या खापर पंजोबानं जीवन जगलं फक्त तुमच्या कुटुंबापुरतं, पण माझ्या छत्रपती शिवरायांनी जीवन जगलं सगळ्या समाजासाठी.